नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर आरशातील प्रतिमा ही कशी ओळखायची याविषयीची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर हा पूर्ण व्हिडिओ उदाहरणं सोडवण्याच्या अगोदर आपण काही अक्षर घेऊयात आणि त्या अक्षर आरशामध्ये कशा प्रकारे दिसतील हे आपण या ठिकाणी पाहूयात. तर बघा, सगळ्यात अगोदर या ठिकाणी आपल्याला अक्षर जे आहेत ते माहित आहे. उदाहरणार्थ मध्ये ए अक्षर आहे. काय आहे? ए हे अक्षर आहे मित्रांनो. आणि ए हे अक्षर ज्या वेळेला आपण पाहतो, आता ए हे अक्षर सममित अक्षर, जे अक्षर सममित आहेत ते जशास तसे दिसतात. मग या ठिकाणी बघा मित्रांनो, जशास तसं दिसेल. ठीक आहे. त्याच्यानंतर बी हे अक्षर आहे. आता या ठिकाणी बघा, बी हे अक्षर आहे. मग हे कसं शोधायचं? तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, की या ठिकाणी जो आरसा आहे, आरसा दाखवलेला आहे, तर आरशाच्या बाजूला या अक्षराचे कोणकोणते भाग आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. पण या ठिकाणी बघा, हा गोल आणि हा गोल हा आरशाच्या बाजूला आहे. म्हणून काय करायचं, हा आरसा जो आहे आरशाच्या बाजूलाच अशा प्रकारे हे गोल काढायचे आहेत. आणि आरशाच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे या गोलाच्या पुढे काय आहे? रेष आहे. म्हणून या ठिकाणी काय करायची मित्रांनो, अशा प्रकारे रेष काढायची. म्हणजेच या ठिकाणचा जो बी आहे, हा बी आपल्याला आरशामध्ये कसा दिसणार आहे? तर अशा प्रकारे हा बी दिसणार आहे बघा. त्यानंतर आपण सी हे अक्षर पाहूयात मित्रांनो. सी आहे आणि या ठिकाणी आरसा आहे बघा. मग सी, आता हे सीचे जे दोन टोक आहेत हे आरशाच्या बाजूने आहेत. म्हणून या ठिकाणी आरशाच्या बाजूने अशा प्रकारे हा सी काढून घ्यायचा आहे. म्हणजे आरशामध्ये याची जी प्रतिमा आहे ती आपल्याला अशा प्रकारे दिसणार आहे मित्रांनो. आता या ठिकाणी आपण पी हे अक्षर पाहूयात. पी अक्षर घ्या आणि या ठिकाणी आरशातील प्रतिमा आपल्याला विचारलेली आहे. मग काय करायचं? हा जो आरसा दिसतोय, या आरशाच्या बाजूला काय? तर हा अर्धा गोल जो आहे तो आरशाच्या बाजूला आहे. म्हणून या आरशाच्या बाजूला इकडे काय करून घ्यायचा? अशा प्रकारे अर्धा गोल काढून घ्यायचा आहे. आणि ही उभी रेषा आहे ती अशा प्रकारे काढायची आहे. म्हणजे पी हे आपल्याला आरशामध्ये कसं दिसणार आहे? असं दिसणार आहे. मग त्याचप्रमाणे बघा, या ठिकाणी एक हा अंक आहे. आता एक हा अंक या आरशामध्ये कसा दिसणार आहे? तर बघा, एकचा हा जो भाग आहे हा कुठे आहे? आरशाच्या विरुद्ध दिशेला आहे. म्हणून या ठिकाणी आरशाच्या विरुद्ध दिशेला हा भाग काढून घेतला. त्यानंतर सरळ उभी रेष आणि खाली आडवी रेष. हा एक हा आकृतीमध्ये आपल्याला अशा प्रकारे दिसणार आहे. मग अजून एक बघा, या ठिकाणी आपण 6 हा अंक पाहूयात. 6, ठीक आहे. आणि या ठिकाणी आरसा आहे मित्रांनो. मग 6 हा गोल या ठिकाणी आहे. म्हणून हा गोल अशा प्रकारे काढून घेतलेला आहे. आणि नंतर इकडून हे आरशाकडे आलेला आहे. मग हे आरशाकडे अशा प्रकारे येणार आहे. म्हणजे 6 हा असा आपल्याला आरशामध्ये दिसणार आहे. मग याच्यावरच्या ज्या काही आकृत्या आहेत ह्या आरशामध्ये नेमकं कशा प्रकारे दिसतील हे आपण या ठिकाणी पाहूयात. तर बघा, याच्यामधील जो पहिला प्रश्न आहे तो काय आहे? बघा, आता या ठिकाणी या चौकोनामध्ये काय केलेलं आहे? तर R4G अशा प्रकारे लिहिलेला आहे. आता बघा मित्रांनो, सर्वात अगोदर ज्या वेळेला अशा प्रकारची उदाहरणं दिलेली असतील, आकृत्या दिलेल्या असतील, त्यावेळेला सर्वात अगोदर आपल्याला काय बघायचं आहे? तर हे XY जे आहे हे या ठिकाणी पाहायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. मग आता हे खाली आहे. मग काय होणार आहे? तर या ठिकाणचा R जो आहे बघा, R ची ही दोन टोकं कुठं आहेत? तर या ठिकाणी आहेत. मग या ठिकाणी सुद्धा काय होईल? हे दोन टोकं जे आहेत ते अशा प्रकारे येतील. हा त्याच्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे येईल आणि हा खाली गोल अशा प्रकारे R हा या ठिकाणी येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 4 जो आहे, 4च्या मध्ये ही रेष जी आहे ती कुठं आहे? हे खाली आहे मित्रांनो. त्याच्यानंतर या ठिकाणाहून बघा, ही जी आहे हे आरशाकडे आहे आणि ही वरती आहे. मग आरशाच्या बाजूला काय करायची? ही रेष अशा प्रकारे काढून घ्यायची आहे आणि इथून ही अशी जोडायची आहे. त्याच्यानंतर जीचा खालचा जो भाग आहे हा कुठं आहे? हा असा आहे आणि या ठिकाणाहून बघा अशा प्रकारे हा जी या ठिकाणी येणार आहे मित्रांनो. मग हा जी किंवा हे अक्षर हे कुठं दिसतंय आपल्याला? बघा, R असा आहे, R इथं आहे, हे चुकीचे आहे, हे चुकीचे आहे, ही इथं मात्र R दिसतो आहे. त्याच्यानंतर बघा मित्रांनो, या ठिकाणचा 4 आणि या ठिकाणचा 4, हा 4 आणि हा 4 सारखा आहे का? नाही. म्हणजे हे सुद्धा चुकीची आकृती आहे. आणि जी जो आहे इथं जी बरोबर आहे, परंतु ही चुकीची असल्यामुळं ही आता बघायची गरज नाही. म्हणजे आपलं जे उत्तर येणार आहे ते कोणतं येणार आहे? तर पर्याय क्रमांक D हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे मित्रांनो. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? तर याच्या पुढची आकृती कोणती आहे?
ते आपण या ठिकाणी पाहूयात. ते दिलेली आहे आणि XY अक्ष जे आहे किंवा आरसा प्रतिमा जे दाखवायची आहे ती या ठिकाणी अशा प्रकारे दिलेली आहे मित्रांनो. मग काय करावं लागेल, आता ही या XY वर जो आरसा ठेवलेला आहे, मग आरशाच्या बाजूला कोणकोणते भाग आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. मग या ठिकाणी हा भाग आहे बघा मित्रांनो. मग म्हणून या ठिकाणी काय केलं आपण, अशा प्रकारे गोल करून अशा प्रकारे केलेला आहे. त्याच्यानंतर असा आहे, त्यानंतर अशा प्रकारे गोल, त्यानंतर अशा प्रकारे केलेला आहे. आणि या ठिकाणी खालचा जो भाग आहे तो खालचा भाग कसा आहे, असा आहे. त्यानंतर हा भाग बघा आरशाकडे आहे, मग आरशाकडे आपल्याला काय करून घ्यावं लागेल, अशा प्रकारे काढून घ्यावा लागेल आणि नंतर इथून अशा प्रकारे पाठीमागे जाईल. हे अशी असा गोल आणि तो गोल इकडे जोडला जाणार आहे. मग अशा प्रकारची आकृती ही कुठं आहे, तर या ठिकाणी बघा अशा प्रकारची आकृती या ठिकाणी आपल्याला दिसते का, या ठिकाणचा भाग आणि या ठिकाणचा भाग हा सारखा आहे का नाही, म्हणजे ही आकृती चुकीची आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, या ठिकाणी हा जो भाग आहे हा बरोबर आलेला आहे, परंतु या ठिकाणचा जो गोल आहे या ठिकाणी अशा प्रकारे झाल्यानंतर या ठिकाणी काय आहे, अशा प्रकारे इकडून अशा प्रकारे गोल येणार आहे. हा जो गोल आहे हा कुठे येईल, तर आरशाच्या बाजूला, म्हणजे पुढून आला पाहिजे इकडून. मग हा सुद्धा चुकीचा आहे, या ठिकाणी आलेला आहे. त्याच्यानंतर बघा इथून हा भाग आणि हा भाग सारखा दिसतोय का, त्यानंतर या ठिकाणचा जो भाग आहे तो भाग, हा भाग आणि या ठिकाणचा भाग हा सुद्धा या आकृतीशी मिळता जुळता आहे. म्हणून हे जे पर्याय क्रमांक बी आहे हे उत्तर कसं असणार आहे, बरोबर असणार आहे मित्रांनो. याच्यानंतर याच्या पुढचा जो भाग आहे, पुढची जी आकृती आहे ती आपण या ठिकाणी पाहूयात. आता या ठिकाणी बघा XY या ठिकाणी आरसा ठेवलेला आहे. मग आरशाच्या बाजूला हा जो चौकोन आहे हा चौकोन आपण काढून घेतला. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी काय आहे, तर या ठिकाणी अशा प्रकारे येणार, हे गोल येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा मोठा गोल येईल आणि त्यानंतर या ठिकाणी लहान गोल आहे आणि या ठिकाणी भरीव मोठा गोल येणार आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर बघा आरशाच्या बाजूने हे आणि हे दोन गोल या ठिकाणी जाणार आहेत. मग या ठिकाणी बघा मित्रांनो काय आहे, तर या ठिकाणी अशा प्रकारे या ठिकाणी भरीव गोल येणार आहे. त्यानंतर अशा प्रकारे आकृती वाढत जाऊन या ठिकाणी हा येणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे येणार आहे. त्यानंतर आता ही जी आकृती आहे किंवा या ठिकाणी हे जे काढलेलं आहे हे कुठं आहे, तर आरशापासून दूर आहे. मग या ठिकाणी आरसा असेल तर इकडल्या बाजूला, याच्या पुढील बाजूला काय येणार आहे, अशा प्रकारचा हा गोल जो आहे तो या ठिकाणी येणार आहे मित्रांनो. ठीक आहे. मग अशा प्रकारची आकृती कुठं आहे हे जर आपण बघितलं तर अशा प्रकारची आकृती ही आपल्याला बघा पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी दिसत आहे. आता या ठिकाणी जो भरीव गोल आहे बघा, इथे एक गोल आहे, इथे एक गोल आहे, परंतु हा दुसरा भरीव गोल खाली आहे आणि पहिला भरीव गोल कुठं आहे, वरी आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी आहे, परंतु या ठिकाणी काय झालेलं आहे, या ठिकाणचा गोल मात्र भरीव आहे मित्रांनो आणि खालचा गोल आहे तो पोकळ आहे. म्हणून हे सुद्धा चुकीचं होणार आहे, हे चुकीचं होणार आहे. बरोबर. मग आणि या ठिकाणी काय झालेलं आहे, तर बघा भरीव गोल आहे हा कुठं आहे, तर या ठिकाणी. हा पोकळ गोल जो आहे तो या ठिकाणी असणार आहे, त्याची जागा या ठिकाणी आलेली आहे. म्हणून हे सुद्धा चुकीचं आहे. म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक ए हे असणार आहे. त्याच्यानंतर पुढची आकृती बघा, या ठिकाणी मित्रांनो काय आहे, तर हा आरसा आहे. मग आरशाच्या बाजूला आपण काय करूया, अशा प्रकारे गोल काढून घेऊया. घेतला. त्यानंतर बघा आरशाच्या आता या ठिकाणी 4 भाग केलेले आहेत, हे आपण 4 भाग करून घेऊया. ठीक आहे. मग आरशाच्या बाजूला हा भाग येणार आहे. ठीक, हा भाग येणार आहे. मग आरशाच्या वरच्या बाजूमध्ये काय आहे, तर अशा प्रकारे एक रेष काढलेली आहे, म्हणजे हा भाग पूर्ण झालेला आहे मित्रांनो. ठीक आहे. हा भाग पूर्ण झाला. त्याच्यानंतर काय आहे, या ठिकाणी अशा प्रकारे रेषा आहेत. आता बघा इकडे जर बघितलं तर काय आहे रे, या आरशाकडील भागाकडून वरती रेष गेलेली आहे, म्हणजे इकडून अशा प्रकारे वरी जाणार आहे. किती रेषा आहेत, 1 2 आणि 3 रेषा आहेत मित्रांनो. मग 3 रेषामध्ये ही या ठिकाणी अशी येणार आणि तिसरी जी रेषा आहे ती या ठिकाणी अशा प्रकारे येणार आहे. म्हणजे इकडला भाग आपला पूर्ण झालेला आहे. आता त्याच्यानंतर इकडला भाग बघा, आता वरच्या याच्यामध्ये काय आहे, तर खालून आरशाकडील भागाकडे वरती गेलेले आहे. मग आरशाकडील भागाकडे वरती गेली, याचा अर्थ काय करावा लागेल, इथून आपल्याला या आरशाकडील भागाकडे अशा प्रकारे रेष ओढावी लागणार आहे. ही एक रेष झाली आणि त्याच्यानंतर ही एक रेष झाली. या 2 रेषा या ठिकाणी झालेल्या आहेत आणि आरशाच्या
विरुद्ध दिशेला या ठिकाणी एक रेष, या दोन रेषेच्या मधून एक रेष अशा प्रकारे ही काढलेली आहे. मग अशा प्रकारची आकृती कुठं आहे तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी अशा प्रकारची आकृती दिसते का? या ठिकाणी जो रेष ओढलेली आहे हे कुठं आहे तर या ठिकाणी छेदलेली आहे, परंतु या ठिकाणी आहे का? नाही, म्हणून ही आकृती चुकीची आहे मित्रांनो. त्याच्यानंतर बघा, या ठिकाणी आपल्याला तिरकस अशा प्रकारे रेषा आल्या पाहिजे, परंतु अशी आलेली म्हणून ही सुद्धा चुकीची आहे. या ठिकाणी तिसऱ्या आकृतीमध्ये जर बघितलं तर बघा, या ठिकाणी काढलेला भाग हा सारखा आहे, त्यानंतर या ठिकाणचा बरोबर आहे, या ठिकाणचा बरोबर, म्हणजे तिसरी आकृती जी आहे हे या ठिकाणी आपलं आरशातील प्रतिबिंब हे या ठिकाणी येणार आहे. याच्या पुढची जी आकृती आहे ती आपण या ठिकाणी पाहूयात. आता बघा, या ठिकाणी गोल आहे, या ठिकाणी XY या ठिकाणी आरसा ठेवलेला आहे मित्रांनो. मग काय करावं लागेल तर बघा, या ठिकाणी आपण अशा प्रकारचा एक गोल काढून घेऊया, ठीक आहे. आणि हे आरशातील प्रतिमा म्हणजे या ठिकाणी XY काढून घेतलं, ठीक आहे. आता बघा, या आरशाकडील बाजूला कोणकोणती आकृती आहेत तर ही आकृती आहे, ठीक आहे. मग आता हे कशी आहे रे तर या ठिकाणी वरून आरशाकडे आलेली आहे, म्हणजे इथून जर असं आपण आरशाकडे घेतली, अशा प्रकारे घेतली आणि इथून वरून गोल काढलेला आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्या खाली काय आहे तर आरशाकडे अशा प्रकारे रेष झालेली आहे, बघा अशी रेष झालेली आहे आणि त्याच्यावरून अशा प्रकारचा अर्धा गोल हा आलेला आहे, बरोबर. त्याच्यानंतर काय आहे तर बघा, ह्या आकृतीच्या बरोबरीने काय आहे, या आरशाकडील भागाकडे अशा प्रकारे उभी रेष आहे आणि या ठिकाणी अर्धा गोल केलेला आहे. तिरकस आकृती ही तयार झालेली आहे. मग अशा प्रकारची आकृती ही आपली कुठं दिसते? आता या ठिकाणी बघितलं, वरती जर बघितलं तर हा गोल कसा झालेला आहे बघा, अशा प्रकारचा गोल आहे. मग अशा प्रकारचा गोल इथं आहे का? नाही, म्हणजे ही आकृती चुकली. त्याच्यानंतर या ठिकाणी आहे बघा, त्याच्यानंतर इथं पण आहे आणि इथं पण आहे. आता आपण दुसरा गोल पाहूयात. या ठिकाणचा जो दुसरा आहे तर बघा, या ठिकाणी अर्धा गोल कशा प्रकारे काढलेला आहे. मग उभा अर्धा गोल इथं आहे, परंतु हे पहिली चूक झालेली आहे, त्याच्यामुळे आता हिला बघायचं गरज नाही. इथं आहे आणि इथं पण आहे. त्याच्यानंतर या ठिकाणचा जो अर्धा गोल आहे तो आपण बघूयात कसा आहे तर या ठिकाणी आहे, या ठिकाणी पण आहे आणि या ठिकाणी मात्र उलट दिलेला आहे, म्हणून या ठिकाणी काय करावं लागणार आहे मित्रांनो, हा गोल चूक आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. मग आता राहिल्या बी आणि सी. या बी आणि सी मध्ये हा जो गोल आहे हा गोल कसा झालेला आहे तर बघा, या ठिकाणी अशा प्रकारे हा गोल झालेला आहे. मग हा कसा आहे, इथं आहे आणि इथं मात्र नाही, म्हणून ही आकृती सुद्धा चुकीची आहे आणि पर्याय क्रमांक बी ही जी आकृती आहे ते याचं अचूक उत्तर असणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर बघा, पुढचा चौकोन जो दिलेला आहे, या चौकोनामध्ये 4 आणि 6 अशा प्रकारची आकृती आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, हा चौकोन या ठिकाणी अशा प्रकारे तयार करून घेतला, ठीक आहे. आणि हे XY हे आरशाचं ठिकाण आहे. मग आता या ठिकाणी बघा 4 आणि 6 आहे. मग काय करावं लागेल, हे 6 जे आहे, हे 6चं हे गोल जे आहे गोल भाग जो आहे तो कुठं आलेला आहे, आरशाकडे आलेला आहे. म्हणून या ठिकाणी काय करावं लागेल, अशा प्रकारे हा 6 या ठिकाणी काढून घ्यावा लागणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, या ठिकाणी काय आहे, या ठिकाणी अशा प्रकारे रेष उभी जी आहे हे आरशाकडल्या बाजूला आहे, म्हणून काय करावं लागेल मित्रांनो, ही जी रेष आहे ही रेष आपल्याला या आरशाकडील बाजूकडे आरशाकडील बाजूकडे अशा प्रकारे काढून घ्यावी लागणार आहे, ठीक आहे. मग उभी रेष काढून घेतली. त्याच्यानंतर हा जो तिरकस रेष आहे, ही तिरकस रेष कशी आहे तर वरून खालच्या बाजूला आहे, म्हणजे या ठिकाणी वरून अशा प्रकारे तिरकस हे आपल्याला काय करावी लागणार आहे, रेष काढावी लागणार आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे ही रेष काढून या ठिकाणी 4 होणार आहे. बघा, या ठिकाणी काय होणार आहे, 4 होणार आहे. मग अशी आकृती कुठं आहे तर बघा, या ठिकाणी 6 आहे, यानंतर अशा प्रकारे 4 हा सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. परंतु ही जी रेष आहे मित्रांनो, ही रेष बघा, ही रेष 6च्या बाहेर गेलेली आहे, परंतु इथं गेलेली आहे का नाही, म्हणून हे उत्तर कसं असणार आहे, चुकीचं असणार आहे. त्याच्यानंतर बघा, हा 4ची उभी रेष आणि आडवी रेष हे कुठं आलेले आहे, 6च्या मध्यभागी आलेले आहे, बघा इथं आलेले आहे, परंतु इथं नाही, म्हणजे ही सुद्धा आकृती चुकीची असणार आहे. आता तिसरी आकृती आपण पाहूयात. तर या ठिकाणी बघा, तिसऱ्या आकृतीमध्ये या ठिकाणी बरोबर आलेली आहे, ही जी आडवी रेष आहे हे 6च्या बाहेर आलेली आहे. त्याच्यानंतर आपण जशी आकृती काढली तशाच प्रकारची आकृती ही सी या ठिकाणी दिसते, म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक सी
हे बरोबर असणार आहे मित्रांनो. अगदी सोपे आहे. काय करायचं तर बघा, XY हे आरसा ठेवलेलं ठिकाण आहे. ज्या ठिकाणाक आकृतीचा जो भाग आहे तोच भाग त्याच बाजूला करायचा आहे आणि आपल्याला ती आकृती काढायची आहे. मग याच्या पुढची आकृती आपण या ठिकाणी पाहूयात. तर बघा, या ठिकाणी चौकोन आहे. मग या ठिकाणी अशा प्रकारचा चौकोन आहे बघा, ठीक आहे. आणि या चौकोनामध्ये हा XY जागा आहे, ती आरसा ठेवलेली जागा आहे, ठीक आहे. मग आता या ठिकाणी बघा ह आहे, ह. मग या ठिकाणी काय करावं लागेल, या ठिकाणी बघा ह कसा आहे तर हा गोल जो आहे तो ह च्या बाजूने असणार आहे, म्हणजे असा असणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे आणि उभी रेषा आणि हा ह अशा प्रकारे येणार आहे मित्रांनो, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा म आहे. म ची काय आहे तर ही उभी रेष या आरशाच्या बाजूने आहे, म्हणून या ठिकाणी अशा प्रकारे उभी रेष काढली. त्यानंतर वरून अशा प्रकारे आरशाच्या बाजूने या आरशाच्या दिशेने अशा प्रकारे आडवी रेष काढलेली आहे. मग काय करायचं तर काय करायचं, मग या ठिकाणी ही जी रेष काढली ती अशा प्रकारे काढून अशा प्रकारे आरशाच्या बाजूला आपल्याला घ्यायची आहे. आणि ड जो आहे, ड चा हा भाग म्हणजेच या ठिकाणी असा केल्यानंतर याचा अशा प्रकारे हा भाग हा कुठे येणार आहे तर हा भाग जो आहे तो आरशाकडल्या भागाकडे येणार आहे. मग अशा प्रकारची आकृती आपल्याला बघायची आहे. मग या ठिकाणी बघा, हा ह बरोबर आलेला आहे, म आहे का नाही, म्हणजे हा म चुकलेला आहे, ही आकृती चुकलेली आहे. आता या ठिकाणी ह बरोबर आलेला आहे, म बरोबर आलेला आहे, परंतु ड जो आहे, ड आकृती जशाच तशी काढलेली आहे, म्हणून ही सुद्धा आकृती चुकीची आहे मित्रांनो. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, आता तिसऱ्या आकृतीमध्ये ह जर बघितला तर हा मात्र या ठिकाणी चुकीचा आहे, म्हणून म बरोबर आहे, ड बरोबर आहे, म्हणून या ठिकाणी सी आकृती सुद्धा चुकीची आहे. मात्र डी आकृती जी आहे तर असाचे असा बरोबर आहे. त्याच्यानंतर म हे अक्षर सुद्धा बरोबर आहे आणि ड हे अक्षर सुद्धा बरोबर आहे, म्हणून पर्याय क्रमांक डी हे याचं अचूक उत्तर असणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर या ठिकाणी जो चौकोन आहे याच्यामधील जो भाग आहे किंवा आकृती आहे ही आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. मग या ठिकाणी आपण चौकोन करून घेऊया. आता हा जो आरसा आहे, हा आरसा आपण या ठिकाणी समजूयात. मग आरशाच्या बाजूला कोणकोणते आहे, हा एक टोक आहे, त्याच्यानंतर हे एक टोक आहे. मग अशा प्रकारे काढून असा आहे, मग अशा प्रकारे आपण काढली आणि असे काढली, ठीक आहे. आणि त्यानंतर आरशाच्या विरुद्ध दिशेला अशा प्रकारे रेष काढलेली आहे. मग ती अशा प्रकारे जर आपण काढली तर ही अशा प्रकारची आकृती या ठिकाणी दिसणार आहे मित्रांनो. मग आता ही आकृती जर आपण पर्याय क्रमांक 4 मध्ये बघितली तर अशा प्रकारची आकृती आहे का, नाही, मग हेच पर्याय चुकीचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, या ठिकाणी कसा आहे तर हा जो भाग आहे तो इकडल्या बाजूला येणं अपेक्षित आहे, परंतु तो आलेला नाही, म्हणून ही सुद्धा पर्याय चुकीचा आहे. त्यानंतर या ठिकाणची आकृती जी आहे ती आकृती, हा जो भाग आहे हा खाली आहे मित्रांनो. बघा या ठिकाणी कुठं आहे, खाली आहे. हा भाग वरती आलेला आहे आणि हा खाली आलेला आहे, म्हणून हा भाग खाली येणं अपेक्षित आहे, म्हणून ही सुद्धा आकृती चुकीची आहे. मात्र या ठिकाणी बघा, हा भाग खाली आलेला आहे आणि हा जो भाग आहे हा बरोबर या ठिकाणी आलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक ए हे याचं अचूक उत्तर असणार आहे. याच्यानंतर याच्या पुढची जी आकृती आहे ती आपण या ठिकाणी पाहूया. तर या ठिकाणी XY हे जे अक्ष आहे किंवा XY हे ठिकाण आहे, त्या ठिकाणी आरसा ठेवलेला आहे आणि त्याच्या पुढील हे जे चौकोन आहे त्या चौकोनात कशी आकृती दिसेल. आता ही रेष आरशाकडल्या बाजूला आहे, ही आपण काढून घेतली. त्यानंतर अशा प्रकारे आरशापासून दूर अंतरावर ही रेष आहे ही काढून घेतली. त्याच्यानंतर परत आरशाकडे गेलेला आहे मित्रांनो. मग पुन्हा आपण काय करूयात, या आरशाकडे अशा प्रकारे जाऊयात. त्यानंतर खाली रेष आलेली आहे, मग आपण खाली रेष घेऊयात, पुन्हा आरशापासून दूर आणि वरती रेष, अशा प्रकारचा यश हा या ठिकाणी आपल्याला आलेला आहे. मग पहिली आकृती जर बघितली तर अशा प्रकारचा यश हा या ठिकाणी आलेला आहे का, आलेला नाही, म्हणून ही आकृती चुकीची आहे. त्याच्यानंतर बघा, पहिला जो भाग आहे अशा प्रकारे हा पहिला भाग काढलाय, मात्र खालचा भाग हा चुकीचा आहे, म्हणून
पर्याय क्रमांक बी ही आकृती सुद्धा चुकीची असणार आहे. पर्याय क्रमांक सी मध्ये आपण जो भाग काढलेला आहे तशा प्रकारचा भाग आकृती ही या ठिकाणी नाही, म्हणून पर्याय क्रमांक सी सुद्धा चुकीची आहे. मात्र पर्याय क्रमांक डी मध्ये आपण ज्याप्रमाणे आकृती आलेली आहे त्याच प्रकारची आकृती ही पर्याय क्रमांक डी मध्ये आहे, म्हणून याचं हे अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा चौथं जे आहे किंवा शेवटची आकृती जी आहे याच्यामध्ये काय केलेलं आहे, हा चौकोन आहे आणि या चौकोनामध्ये अक्षर काढलेला आहे 4. मग 4 ही जी उभी रेष आहे ही कुठं आहे तर आरशाच्या बाजूला आहे, म्हणून या ठिकाणी आरशाच्या बाजूला रेष काढून घेतली मित्रांनो. त्याच्यानंतर बघा ही आडवी रेष, याच्यामध्ये हे जे टोक आहे हे रेष इकडून अशा प्रकारे आपण काय केली आरशाकडं हे टोक काढलेलं आहे आणि उभं याला जोडून काय केलेलं आहे अशा प्रकारे वरती हे तिरकस रेषा काढलेली आहे. म्हणजे हे जे 4 आहे हे आरशामध्ये जर बघितलं तर कसे दिसणार आहे, अशा प्रकारे दिसणार आहे. मग हे 4 आपल्याला या आकृत्यामध्ये कुठं दिसतं तर ए मध्ये हे 4 दिसतंय का, दिसत नाही, म्हणून या ठिकाणी हे आकृती चुकीची आहे मित्रांनो. त्याच्यानंतर बघा सी हा जो पर्याय आहे या सी मध्ये या ठिकाणचं 4 आणि या ठिकाणचं 4 हे थोडंसं साम्य आहे, परंतु आरशातील प्रतिमा हे होऊ शकत नाही, म्हणून हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे. त्यानंतर डी पर्याय जो आहे तो तिरकस हे 4 काढलेले आहे, म्हणून हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे. मात्र आपण काढलेली आकृती आणि बी यामध्ये आलेली आकृती ही कशी आहे, सारखी आहे, म्हणजेच याचं उत्तर हे पर्याय क्रमांक बी हे असणार आहे. मग घडी